नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMI नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, एक खूप महत्त्वाचा अपडेट घेऊन आलो आहे, जे आहे आचारसंहिता संपल्यानंतर कोणत्या कोणत्या वॅकन्सी येणार आहेत. तर पहा, आपण DHS म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभाग जे आहे या भरती संदर्भामध्ये महत्त्वाचा अपडेट आहे, जो डेली घेतच असतो. जो कोणता अपडेट आलेला आहे तो लगेच फॉलो करतो आणि आपण मोस्टली जेवढ्या लवकर होईल, जेवढ्या अगोदर होईल तेवढा आपण यूट्यूबवर अपलोड करण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा लवकर माहिती भेटेल आणि त्यांनी त्याचं फॉलोअप वगैरे घेतील. ठीक आहे. तर पहा या ठिकाणी आता एक अशी गोष्ट आहे जी की पहा काही दुसरे जे कोणी काही सांगतायत वगैरे की दुसऱ्या चॅनलवर जी माहिती येते वगैरे तुम्हाला किती फेक आहे, जे आहे आपल्याला दुसऱ्या चॅनलशी काही संबंध घेणं देणं नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे कोणी जे काही सांगताय ते तुम्हाला तुमचा अधिकार आहे, तुमचा राईट आहे. तुम्हाला जे पाहायचं आहे तुम्ही ते पाहू शकता. ज्या चॅनलला फॉलो करायचं आहे त्याला फॉलो करू शकता आणि ज्यांचं खरं वाटतंय तुम्ही ते पाहू शकता. डायरेक्टली ते तुमच्यावर डिपेंड करतं. तुम्हाला ज्यांची इन्फॉर्मेशन जेन्युइन वाटते तेच आपण फॉलो करू शकता तुमच्या मनाने. तर पहा, आपण ऑलरेडी सांगितलं होतं CHOची माहिती जशी दिली त्यानुसारच फॉलोअप झाला, त्यानुसारच तुम्हाला त्याची भरती पण आली. जसं आपण त्याचा अप टू डेट दिला होता. ज्या दिवशी सकाळी 10 वाजता त्याचा जाहिरात येणार होती, त्या दिवशीच आपण सकाळी 6 वाजता Instagramवर पोस्ट पण टाकली होती, की आज त्याचे चान्सेस आहेत म्हणून. तर त्या दिवशीच त्याची जाहिरात पण पब्लिश झाली होती. तर तशाच प्रकारे आपण जे आहे या संदर्भामध्ये दुसरे पण अपडेट घेऊन आलो आहे. हे जे आहे DHS संदर्भामध्ये आहे. तर DHSचा एक तुम्हाला जो आहे महत्त्वाचा यामध्ये ऑलरेडी काही दिवसापूर्वी मी सांगितलं होतं, की जे हेल्थ मिनिस्टर आहेत, तर हेल्थ मिनिस्टरनी काय सांगितलं होतं, की जे आहे सार्वजनिक आरोग्य विभागाची पदभरती खूप गरजेची आहे आणि ती होणार पण आहे. ठीक आहे. तर त्याविषयी तुम्हाला जे आहे नगरमध्ये जेव्हा त्यांनी गेले होते आरोग्यमंत्री, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, की भरती होणार आहे. आता दुसरे जे काही सांगतायत ते त्यांचा इन्फॉर्मेशन आहे. आपल्याला जी माहिती जेन्युइन भेटली आहे तीच आपण अपलोड करण्याचा प्रयत्न करत असतो. तर तुम्हाला पहा या ठिकाणी जी अगोदर माहिती दिली होती त्यामध्येच तुम्हाला जे आहे एक तुम्हाला छोटंसं यामध्ये दाखवतो. तर पहा, हे जी माहिती आहे पहा, ट्विटर हँडलची माहिती आहे. प्रकाश आंबेडकर जे आहेत हे आरोग्यमंत्री आहेत. हे जे आहे त्यांचं स्वतःचं ट्विटर हँडल आहे, ऑफिशियल आहे. त्यामध्ये पहा 15 नोव्हेंबर 2025ला अहिल्यानगरमध्ये ही माहिती त्यांनी दिलेली होती. ठीक आहे. तर ही माहिती आपण स्वतः बनवलेली नाही आहे. ही माहिती जी आहे कोणी टाईप केलेली पण नाही आहे. ही त्यांच्या स्वतःच्या ट्विटर हँडलवरून पण आलेली आहे. त्यानंतर एक व्हिडिओ पण होता, जो व्हिडिओ आपण तो शेअर केलेला आहे. तो व्हिडिओ जो आपण सांगितला होता, ज्यामध्ये ही माहिती देण्यात आली होती. आता या ट्विटर हँडलवरून त्यांनी काय सांगितलं होतं पहा, की हजारोंच्या मार्गदर्शनाखाली उत्तम झालं आहे. महाराष्ट्रातील एकूण पद मान्यता 5,000 पदांची असल्याने त्यात अर्थ विभागाची मान्यता लागते. या मान्यतेची फाईल अंतिम टप्प्यात असून मान्यता मिळताच प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आवश्यक कर्मचारी व वर्ग उपलब्ध होईल, याबाबत ग्रामस्थांना आश्वस्त केले आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला मी ऑलरेडी फॉलोअप दिलं होतं, की अगोदरच्या व्हिडिओमध्ये कोणतीही जर भरती काढायची असेल, कोणतीही वॅकन्सी काढायची असेल, तर वॅकन्सी काढण्यासाठी अगोदर प्रशासनाला त्यांच्या फायनान्शियल डिपार्टमेंटकडून अप्रूव्हल घेणं गरजेचं आहे. कारण जर एखाद्या 100 पदाची जर वॅकन्सी काढायची असेल, तर त्या 100 पदांच्या वॅकन्सीसाठी फायनान्स डिपार्टमेंट काय करतो, एवढ्यासाठी किती ट्रेजरीमधून बजेट लागेल, किती त्यांच्या एका ॲन्युअल वर्षासाठी किती खर्च तयार होईल, किती लागेल, हे अप्रूव्हल भेटणं गरजेचं असतं. तर हे अप्रूव्हलसाठी हे जे आहे हे त्या ठिकाणी वित्त विभागामध्ये गेलं होतं. तर त्याचं जे आहे नंतर एका मीडियामध्ये जे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आहेत, त्यांनी नंतर एका लेटेस्ट व्हिडिओमध्ये आत्ताच एक 8-10 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं, की न्यूजमधली बातमी आहे ती. त्यांनी असं सांगितलं होतं, की वित्त विभागाकडून अप्रूव्हल आलेलं आहे. आता हे जे आहे ह्या इलेक्शनमुळं हे जे भरती जे आहे वॅकन्सी जी आहे ती इलेक्शनमुळे थांबलेली आहे. तर ती झाल्यानंतर लागलीच ताबडतोब जे आहे आरोग्य विभागाची भरती येऊन जाईल असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. तर आता पहा, फक्त आरोग्य विभागाचीच भरती नाही तर 2-3 ज्या अशा भरत्या येतात ज्या की पेंडिंग आहेत, ज्या लागलीच आचारसंहिता संपल्यानंतर ते येण्याच्या खूप दाट शक्यता आहेत. त्यामधली सर्वात पहिली जी भरती आहे ती आहे नगर परिषदची. नगर परिषदची भरती खूप दिवसापासून पेंडिंग आहे, ज्यामध्ये काही अडचणीमुळं, RRच्या अडचणीमुळं, त्यानंतर मग इलेक्शन आल्यावर ह्या सर्व गोष्टीमुळे जी नगर परिषदची भरती आहे ती पेंडिंग झालेली आहे. ही पण संपल्यानंतर ही भरती 100% येईल.
त्यानंतर नेक्स्ट भरती आहे तलाठीची. तलाठी भरती पण ही ऑलरेडी याचं जे आहे सांगण्यात आलेलं आहे, घोषणा पण झालेली आहे. किती पदे आहेत तर त्या गोष्टी सर्व पण सांगण्यात आलेल्या आहेत. जवळपास या पदांची पण सर्व माहिती या ठिकाणी तलाठी भरतीची सांगण्यात आलेली आहे, ज्यामध्ये सर्व गोष्टी ह्या पण होऊन जाईल. लक्षात असू द्या, आता एक महत्त्वाचं आहे, CHOची जी भरती आहे ही IBPS घ्यायला लागली आहे. ठीक आहे, IBPS घेते. त्यानंतर मग आता तुम्हाला आचारसंहितेमध्ये झाल्यानंतर जी भरती येईल DHSची, बाकी दुसऱ्या पण, यामध्ये कोण घेईल हे सांगता येत नाही. TCS घेऊ शकतं किंवा मग IBPS पण घेऊ शकतं. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या दोन्हीचे तुम्हाला क्वेश्चन्स पेपरचा सॉर्ट आऊट करायचा आहे. जे जुने क्वेश्चन पेपर असतील त्यांना काय करायचं, हे जुने क्वेश्चन पेपर तुम्हाला घ्यायचा आहे, त्यांचा रेफरन्स घेऊन फॉलो करायचं, ज्यामध्ये तुम्हाला या पेपरमधला जो आरोग्य विभागामध्ये आहे, ज्यामध्ये GK असेल, त्यानंतर मग रिझनिंग असेल, त्यानंतर मग ॲप्टिट्यूड रिझनिंग, मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर. ठीक आहे, या सर्व बाबी जे आहेत यांचे जुने पेपर घेऊन तुम्हाला कव्हर करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला TCSचं पण असेल, IBPS पण असेल, कोणतंही घेतलं तर तुम्हाला मोस्टली सरळ सेवेमध्ये एकच फॉर्मॅट असतो, तो फॉलो करून तुम्हाला इझी जाईल ज्यामध्ये. ठीक आहे, तर या ठिकाणी तलाठी पाहिलं, नगर परिषद. त्यानंतर नेक्स्ट जे आहे यामध्ये आरोग्य विभाग. जे नेक्स्ट आहे आरोग्य विभाग, यामध्ये तुम्हाला ऑलरेडी मी व्हिडिओची माहिती दिलेली आहे मार्फत. 5,000 जवळपास या ठिकाणी वॅकन्सी आहेत. तर या ठिकाणी 5,000मध्ये एक्झॅक्टली सर्व वॅकन्सी स्टाफचे नसणार आहेत. लक्षात असू द्या, सर्व वॅकन्सी स्टाफचे नसणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला जवळपास 2,000च्या प्लस या ठिकाणी स्टाफचे असतील, ज्यामध्ये बाकीचे जे दुसरे जे पदे आहेत ते पण पदे असणार आहेत. त्यामध्ये MPWचा ऑलरेडी एक लेटेस्ट व्हिडिओ पाहिला तुम्ही, जी की संभाजीनगरचा. पाहिला नसेल तर तो व्हिडिओ आहे, लेटेस्टच आहे, 2 दिवसापूर्वीचा, तुम्ही पाहून घ्या, ज्यामध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभागाने काय केलेलं आहे, MPWचे जे पदं आहेत ते किती वॅकन्सी आहेत एप्रिल 2025पर्यंत ती माहिती पब्लिश केलेली आहे, ज्यामध्ये 3/11/2025 या दिवशी ही माहिती त्यांनी पब्लिश केलेली आहे. जवळपास ज्यामध्ये 96 फक्त एका जिल्ह्यामधून ती पदे निर्गमित झालेली आहेत. तर अख्ख्या महाराष्ट्रामधून खूप सारे पदे तयार होतील MPWचे. तसे बाकीचे पण जे काही पदे आहेत आरोग्य विभागामध्ये येतील, ज्यामध्ये सर्वच पदे असतील, टेक्निशियनचे असतील वगैरे वगैरे सर्व, त्यामध्ये स्टाफचे पण असतात. तर एक यामध्ये महत्त्वाचं जे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, बॉईजसाठी यामध्ये रेशो जे आहे त्यामध्ये 90% अँड 10% आहे DHS म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये. ठीक आहे, तर यासाठी तुम्हाला बॉईजसाठी थोडंसं कॉम्पिटिशन जास्त आहे ॲज कम्पेअर टू गर्ल्स, त्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट यामध्ये कोणती भरती आहे, जे आहे हे 3 झाल्या महत्त्वाच्या, या ठिकाणी 3च आहेत जे आचारसंहिता झाल्यानंतर येणार आहेत. यामध्ये वरील 3 भरती प्रायोरिटी बेसवर आहेत. प्रायोरिटी बेसवर ह्या 3 भरत्या पेंडिंग आहेत. आचारसंहिता झाल्यानंतर ह्या भरती लागलीच येण्याची शक्यता खूप जास्त आहे, ज्यामध्ये तिन्ही सुद्धा TCS घेणार. ठीक आहे, तिन्ही सुद्धा हे जे आहेत TCS घ्यायच्या शक्यता आहेत, पण एक्झॅक्टली आपण सांगू शकत नाही. त्यामुळं IBPSचं पण थोडंसं पेपर जे आहे ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करा, कारण CHOची जी पेपर आहेत ते IBPSने घेतलेले आहेत. ठीक आहे, तर अभ्यास करत असाल तर चांगली गोष्ट आहे, ऑल द बेस्ट तुम्हाला. ही भरती लवकरच येऊन जाईल, संपल्या आचारसंहिता ही भरती तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर त्यापूर्वी एक छोटंसं तुम्हाला एक माहिती देतो. तर भरत्या येणार आहेत, तर त्यानंतर तुम्हाला जर कोणाला क्लास लावायचे असतील तर त्यासाठी एक खूप चांगले क्लासेस आहेत महाराष्ट्रामध्ये, जे खूप नामांकित आहेत. सक्सेस करिअर अकॅडमीचे क्लासेस आहेत, ज्यामध्ये तुम्हाला DMEDचे क्रॅश कोर्स अवेलेबल आहेत, त्यानंतर CHOचे क्रॅश कोर्स अवेलेबल आहेत, बाकी इतर पण कोर्स आहेत. तुम्ही जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला जे पाहिजे ते घेऊ शकता. ॲक्च्युली स्पेशली DMEDची जी आहे, ज्यामध्ये 2,500 फीस असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती भेटेल, ज्यामध्ये नॉन टेक्निकल पूर्ण कव्हर केलं जाईल. आणि हे जे नॉन टेक्निकल आहे, जे या विभागाचे शिक्षक आहेत त्यांच्याद्वारेच हे शिकवलं जातं. फॉर एक्झाम्पल मराठी ग्रामर असेल तर मराठी ग्रामरचे शिक्षक शिकवले जातील, इंग्लिशचे असतील तर इंग्लिशचे शिकवले जातील. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर हे 3 नंबर दिले आहेत, या नंबरला कॉल करू शकता. अन्यथा प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही काय करू शकता, सक्सेस करिअर अकॅडमी नाव टाईप करून जे ॲपची पहिली पेज येईल त्यामध्ये ते डाउनलोड करून तुम्ही सिलेक्ट करू शकता. धन्यवाद मित्रांनो.